इतका मोठ्या प्रमाणात आलेले आहे आणि त्यामुळे आपण पहिला नारा देणार आहोत, नारी शक्ती जिंदाबाद. मी नारी शक्ती म्हणेन आणि तुम्ही जिंदाबाद म्हणायचं आहे. नारी शक्ती, नारी शक्ती जिंदाबाद, नारी शक्ती जिंदाबाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, महाविकास आघाडीचा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, त्यानंतर पुढील मार्गदर्शनाला सुरुवात होईल. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधूंवर भगिनी, ही सभा 10:30 वाजता होती आणि मी 10:30 वाजता पोचले होते, पण इथे यायला परत मी इथेच होते खरं 1 तास. आणि मी बंग साहेबांना सारखी विनंती करत होते, लोक नसली तरी चालेल आपण जाऊया, त्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होतात. म्हणून मी बंग साहेबांना 10:30 वाजल्यापासून घाई करत होते की चला चला चला. बंग साहेब म्हणे नको नको, लोक येत आहेत. आणि आत्ताच या सगळ्या महिला भगिनींचा उत्साह बघून मला असं वाटतं मी 10:30ला नाही, मी 10:15ला यायला पाहिजे होतं खरं तर. आणि माझी संघटनेच्याही सगळ्यांना लवकर आपण यांच्यासाठी कधीतरी वाट बघितली, काय हरकत आहे, त्यांनीच आपली का वाट बघायला पाहिजे. दिस इज द कल्चरल शिफ्ट. मी नेहमी सगळ्यांना सांगते की एखाद्याला उशीर झाला तरी परिवर्तन कधी झालं पाहिजे. आपण मतं मागायला आलं का ते मतं मागायला, काम आपलं आहे. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की इथून पुढे कोणी आला, सभेला 4 लोक असतील तरी चालेल, पण नेत्याला इथे आणा, बसवा, तुमच्याशी चर्चा करा, तुमची भाषणं ऐकायला हवा. कारण का त्यांना कळलं पाहिजे की आपले स्थानिक मुद्दे काय. मला भाषण करण्यापेक्षा मी भाषण ऐकायला जास्त येते. याचं कारण असं की आम्ही जेव्हा निर्णय प्रक्रियेत येतो तेव्हा फक्त बोलून चालत नाही. हे सरकार आत्ता आहे ना, त्याचं फक्त हेच चालतं, हे बंद आहे. डोळे पण बंद आहेत, कान पण बंद आहे. मला खरं सांगा, या भागाचेच, मला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही, पण भारतीय जनता पक्षाचं आत्ता सरकार आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये नागपूरचेच एक नेते DCM1 आहेत का नाही. मला सांगा, ह्या भागात जेव्हा जेव्हा आले तेव्हा सोयाबीन आणि कपासाच्या भावाबद्दल बोलले का. मी तुम्हाला शब्द देते, आपलं सरकार 1 महिन्याच्या आत बसणार आहे. तुमच्या सोयाबीन आणि कपासाला 7 ते 10 हजार रुपये भाव आमचं सरकार देणार. हे रेकॉर्ड करून ठेवा. भाषण गरजच आहे. हो, कोणी कुणावर उपकार करत नाही, आम्ही त्यांच्यासारखे नाही आहोत की 1500 रुपये महिलांना दिले म्हणून म्हणतील की काय आम्ही बहिणींना उपकार केला. काय उपकार करत नाही, स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही. मला कळतंय की शेतीचा खर्च किती वाढलेला आहे. शेतीच्या खर्चाला तुम्हाला हमी भाव हा तुमचा अधिकार आहे आणि कुठलाही सरकार असलं त्यांनी तुम्हाला दिलंच पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका आहे. त्यामुळे शेती मालाला भाव हा वाढेल आणि तुमच्या कपासाला आणि सोयाबीनला भाव आणि त्याची खरेदी करायची जबाबदारी ही तुमच्या हक्काच्या सरकारची आहे. आपल्याला रयतेचं सरकार आणायचंय, दडपशाहीच्या सरकारला हद्दपार करून महाराष्ट्रात परिवर्तन करायचं. पहिला महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला बंग साहेबांना का मतदान करायचं. बंग साहेबांना अनुभव आहे, प्रचंड अनुभव, आणि या भागाची सेवा पक्ष जिवंत ठेवायचा. या संपूर्ण भागात शाहू फुले आंबेडकरांचा विचार, छत्रपतींचा विचार घेऊन आज ह्या वयातही ते स्वतःसाठी लढत नाहीये, तुमच्यासाठी लढतायत. याच्यासाठी बंग साहेबांसाठी जोरदार करायला. अहो, ते म्हणू शकत होते की मी गरीब असतो, कशाला मी काय करू, पण चिकाटी बघा, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत बंग साहेबांनी त्यांचं उभं आयुष्य महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सेवेसाठी दिलेलं आहे. त्याचं उदाहरण आज तुम्ही बघता. अभिमान आहे आम्हाला तो. आणि बंग साहेब बरेच इच्छुक होते, पण त्या सगळ्या इच्छुकांना आपण विनंती केली की आपण पुन्हा एकदा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊ, पण तुमचा अनुभव आणि त्यातून तुमचं आणि आदरणीय पवार साहेबांचं असणारं प्रेमाचं आणि त्याच्यापेक्षा विश्वासाचं जे नातं आहे, त्याच्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतला. आणि मला काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानायचे.
काँग्रेस पक्षाची फार इच्छा होती की ही गठबंधनमध्ये त्यांना ही सीट मिळावी. मी सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि वडेट्टीवार साहेबांचे, थोरात साहेबांचे, नाना पटोलेंचे आणि सुनील केदारांचे मनपूर्वक आभार मानते की आज मी त्यांच्या बायकोच्या प्रचाराला जाणार आहे. मी माझ्या 3 सभा करून पुण्याच्या 2 सभा करायला जाणार होते. त्यांच्या बायकोचं आणि माझं नातं थोडंसं वेगळं आहे. आता मी विचार करते मी सुनील केदारांसाठी चालले आहे का त्यांच्या बायकोच्या प्रचार कुणासाठी चालते. मी खरं सांगेन तुम्हाला, खोटं नाही बोलत. मी रामकृष्ण हरिवाले, मी सुनील केदारांसाठी नाही चालले, मी त्यांच्या बायकोसाठी चालले. त्याचं कारण असं की ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे आणि तिचा म्हणजे मला इतकं कौतुक वाटतंय तिचं की ती नेहमीच सुनील भाऊंबरोबर ज्या ताकदीने ती उभी राहिलेली आहे. मला सार्थ अभिमान आहे तिचा. तिला जन्मापासून आम्ही दोघी एकत्र कारण ती वानखडे साहेबांची नात आणि त्यांची आई कुंदाताई विजेकर अतिशय कर्तृत्ववान महिला आणि आज तिच्यावरही जबाबदारी आली आणि कशा कशातून ती गेली आहे हे मी स्वतः पाहिले. ज्या पद्धतीने या सरकारने एजन्सीजचा वापर करून लोकांवर अन्याय केला, आता उसका हिसाब कब और करेंगे, आज तो दिवस नाही. पण एक सांगते की आम्ही महिला कशा आहोत माहिती आहे. आपण सगळ्याच ज्या इथे उपस्थित आहेत, कोणी आपल्याला एक बोललं ना की थोडी कटकट पण करू किंवा डोळ्यात पटकन अश्रू येतात, पण जेव्हा आपल्यावर संघर्ष करायची वेळ येते ना, तीच रडणारी बायको, मुलगी, लेक ही लढणारी होते. हे या महाराष्ट्राने सांगितलं. त्यामुळे ही मोठी लढाई आपली. ही लढाई कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही. आपण ज्यांच्या विरोधात लढतोय ना, ही वैयक्तिक त्यांची कोणी नाही. मला माहिती पण नको आहे समोर कोण उभा आहे, कारण का माझी लढाई व्यक्तीशी नसते, विचाराची असते. माझी भारतीय जनता पक्षाची लढाई का आहे, कारण का ते वाईट भाषा वापरते. म्हणजे मी बंग साहेब तुमची माफी मागून हे भाषण करते पुढे. तुम्ही माझ्या वडिलांचे सहकारी आहात, तुमच्या समोरही मी बोलणं योग्य नाही म्हणून तुमची जाहीर माफी मागते आणि मग पुढचं भाषण करते. कारण का मी एक अतिशय चुकीचा शब्द वापरला आहे. बटेंगे तो कटेंगे ही भाषा कुठल्याही सुसंस्कृत समाजाला नाही. मी त्याचा जाहीर निषेध करते आणि बंग साहेबांची पुन्हा माफी मागते की मी खरंच हा विषय काढणार नव्हते, पण कोणीतरी बोललं पाहिजे याच्यावर. त्यांना असं वाटतं की आपापल्या मध्ये भांडणं लावून ते त्यांची राजकीय पोळी. अरे सब सेटिंगवाले लोक आतमधून सेटिंग करतात आणि लढतात. आम्ही सेटिंगवाले ना, आम्ही पांडुरंग, रामकृष्ण हरी, आम्ही खोटं बोलत नाही. आणि हे का इलेक्शन महत्वाचं आहे आणि बंग साहेबांना मतदान का करणं महत्वाचं आहे, याचं कारण या राज्याचं ऐक्य हे महत्वाचं आहे. जेव्हा आपण सगळे एकत्र राहू आणि हे आपल्याला एकत्र राहायचा आदेश कोणी दिला तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो दिलेला आहे. मला खरं सांगा की आपण सगळे इथे बसतोय, पण मध्ये मला एक माणूस भेटला, अरे ते मोठे लोक आहेत. म्हणलं कशाने मोठे? नाही ते मोठे आहेत. म्हणलं तुला किती किडनी आहे रे? म्हणलं 2. म्हणजे त्या मोठ्या लोकांना किती किडनी आहे? म्हणलं 2. मग फरक काय तुमच्या दोघांमध्ये? ही समाज व्यवस्था आपण मोडून काढली पाहिजे. हे भारतीय जनता पक्षाचं पाप आहे की ते आपल्याला लढायला लावतात. पण त्यांना सांगा तुम्ही भाषण करा, आम्ही भाषण ऐकायला येऊ, काय प्रॉब्लेम नाही भाषण केलं तर. मी त्या धनंजय महाडिक सारखी नाही आहे. तो धनंजय महाडिक काय म्हणले, 15 माहितीये का महिलांना? धनंजय महाडिक हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. काय भाषण कोल्हापूरमध्ये केलं की जर कुठली महिला जर तिला 1500 रुपये लाडकी बहीण योजनेत जात असतील तर तिने काँग्रेसच्या प्रचाराला जायचं नाही आणि गेली तर तिचे फोटो काढा आणि मला पाठवा. माझं धनंजय महाडिकांना आव्हान आहे इथून की हो, आम्ही काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या प्रत्येक सभेला जाणार. तुम्ही फोटो काढा, तुम्ही आमची पाहिजे तिथे कंप्लेंट करा. गाठ आपली पोलीस स्टेशनला असेल,
कुठल्याही महिलेचा चोरून फोटो काढणं हा या देशात गुन्हा आहे. मला मुक्तपणे जाण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तुम्ही आमचा रस्ता अडवला, चलो पोलीस स्टेशन. महिलेचा फोटो काढला, मला सभेतून रस्ता अडवला, चलो पोलीस स्टेशन. मी शब्द तुम्हाला देते की धनंजय महाडिक आणि भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी जर कुठल्याही महिलेचा चुकीचा फोटो न विचारता काढला आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सभेला जायला थांबवलं तर त्या व्यक्तीचा नंबर फोन मला पाठवा. त्याची गाठ या सुप्रिया सुलेची आहे. संविधानाच्या पद्धतीने त्याच्याची लढी. मी बदला बितला घेणार नाही, ते सगळं देवेंद्र फडणवीस. मी बदला बितला घेत नाही. मी संविधानाने जे करते ते संविधानानेच करते. कारण का माझं प्रेम आणि माझे गुरु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार आहेत या सुप्रिया सुळे. मी राजकारण करते, समाजकारण करते, पण या चौकटीतच राहून. आणि देवेंद्रजी काय करतात तर बदलापूर. बदल्याची भाषा एका गृहमंत्र्यांनी करावी आणि हातात बंदूक. तुम्हाला चालेल का? तुमचा गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय, पुढच्या वेळी मी येते बंदूक घेऊन. ताई आहेत सगळ्या बसलेल्या, आपण बंदूक घेऊन फिरला तर चालेल का तुम्हाला? बंदूक ही फक्त पोलिसाकडे असली पाहिजे, आपल्याकडे नाही. आणि आपली सुरक्षिततेची जबाबदारी ही त्यांच्याकडे आहे, आपल्याकडे नाही. आपण टॅक्स भरतो ना, तुम्हाला निवडून दिलं ना. नागपूरच्या लोकांनी काय बंदुकीचा खेळ करायला नागपूरकरांनी दिलं नाही. नागपूर फार सुसंस्कृत लोक आहे. मी अभिमानाने सांगते की मी नागपूरला दरवर्षी येते, तिथल्या सगळ्या विचारवंतांना भेटते आणि त्यांना भेटून नवीन काहीतरी शिकून मी आयुष्यात पुढे जाते. याचं मोठं क्रेडिट नागपूरकरांना. केवढे मोठे अहो, माझे वकील पण नागपूरचेच आहेत आणि म्हणून संविधानाचा अभ्यास जास्त आहे. मनोहर साहेब हे माझे वकील आहेत. माझ्यावर जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष खोट्या केसेस करते ना, तेव्हा मी नाही आपल्या इथे येते मनोहर साहेबांकडे, म्हणते मनोहर साहेब मार्ग काढा. ते म्हणतात तू कशाला काळजी करते, तू काय चुकीचं करत नाही, मी तुझा वकील आहे एक तर, आणि तू संविधानाच्या चौकटीत जोपर्यंत राहशील तोपर्यंत तुझा काका तुझ्याबरोबर उभा राहील. हा शब्द मनोहर साहेब मला नेहमी नागपूरमध्ये देतात आणि अभिमान वाटतो आम्हाला या गोष्टींचा. अहो काय काय या नागपूरमध्ये आहे हो. किती सुंदर आपलं नागपूर आहे, किती चांगले लोक आहेत, सुशिक्षित आहे. पण काय मला दुःख वाटतं, नागपूरमध्ये यांनी मेट्रो केली. मेट्रो केली तर केली, त्याच्यात वाढदिवस होत आहेत आता. मेट्रो करायचं दुःख नाही. मी विकासाच्या विरोधात नाही, मी विकासाच्या बाजूनीच आहे. मेट्रो केली याचं दुःख नाही, पण मेट्रो जर 5 वर्षांनी केली असती आणि त्या मेट्रोचेच पैसे या प्रत्येक गाववाडी वस्तीमधल्या जो कष्ट करणारा शेतकरी आहे त्याची सरसकट कर्जमाफी दिली असती तर मी जाऊन देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं. माझा समृद्धी महामार्गालाही विरोध नाही, जरूर झाला, पण समृद्धी महामार्गातले 10% पैसे जर तुमच्या गावातल्या रस्त्यांसाठी दिले असते ना तर मी स्वतः जाऊन देवेंद्रजींचं कौतुक केलं असतं. जरूर रस्ता करा, मेट्रो करा, सगळं करा. मला एक प्रश्न पडतो, मला खरं सांगा, तुमच्याकडे पण जर पैसे असते तर तुम्ही आधी मुलांना शिक्षण दिलं असतं का चांदीचं ताट विकत घेतलं असतं? बाकी मूलभूत सुविधा म्हणजे शिक्षण आहे आणि मेट्रो म्हणजे नागपूरचं चांदीचं ताट आहे. माझा काही नाही, माझं म्हणणं आहे नागपूरमध्ये व्हावी मेट्रो. झाली आनंद आहे, पण ती वायबल झाली का? मला खरं सांगा, तुम्ही सगळे नागपूरला जाता, चालते का हो तुमची मेट्रो? खाली फिरत असते की नाही? मी एअरपोर्टमधून आले की बघते खाली जा रे खाली आहे. दुःख त्याचं नाही, झाली याचा आनंद आहे. मी तर जाहीरपणे गडकरी साहेबांचे आभार मानते, कारण का भारतीय जनता पक्षामध्ये एकच चांगला माणूस राहिलाय, त्याचं नाव नितीन गडकरी. गडकरी साहेबांसारखा नेता या राज्यात नाही, मी मनापासून म्हणते. आणि माझ्यामुळे गडकरी साहेब तुमच्या पक्षात तुमची अडचण होणार नाही, रामकृष्ण आहे. लेकिन अच्छे को अच्छा बोलना चाहिए. का सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक असला म्हणून काय, अच्छे को अच्छा बोलना चाहिए. आमची लढाई देवेंद्रजींची वैयक्तिक नाहीये, पण जेव्हा देवेंद्र फडणवीस बंदूक घेऊन उभं राहतात तेव्हा सुप्रिया सुळेला वाईट वाटतं, कारण का माझ्या अपेक्षा आहेत देवेंद्रजींकडून. अरे जरी तुम्ही विरोधक असला तरी काय झालं, दिलदार असला पाहिजे, तेव्हा तर राजकारण करायला मजा येईल.
आणि माझी अपेक्षा आहे, मला आनंद झाला जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले की ठीक आहे, युवा काहीतरी करू पाहतो, महाराष्ट्राचं चांगलं होत असेल, अरे विरोधी पक्षात लढू, काय हरकत नाही, तुम्ही महाराष्ट्र पुढे न्या, ही माझी अपेक्षा होती. पण काय केलं आमच्या देवेंद्र भाऊंनी? देवाभाऊ म्हणता ना आजकाल, तर देवाभाऊ तुमसे ये उम्मीद नव्हती, कारण माझ्या त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. मला कधीच वाटलं नाही माझा देवाभाऊ बंदूक घेऊन उभा राहील. आपण मुलांना काय सांगतो, गुन्हेगारी म्हणणं आहे, बंदूक नको घेऊ, फक्त पोलीस मामाच्या हातात बंदूक चांगली दिसते, सांगतो की नाही? प्रॉब्लेम काय, संगतीचाच प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे दादा तुझा मुद्दा. मगाशी मी त्याबद्दल बोलत होते ना, बरं झालं तुम्ही हे बोलला. मगाशी मी त्या ह्याच्याबद्दल बोलले ना, आपला धनंजय महाडिक. आता धनंजय महाडिक कसा आपल्याकडे होता, किती शहाणा होता, अगदी गोड होता, चांगला होता, सुसंस्कृत होता. प्रॉब्लेम संगतीचा झाला, तिकडे गेला आणि बिघडला. म्हणून तुझं नाव काय बाबा? महेश. लक्षात ठेव, तुझी मुलं आहेत ना, बायको आई काय सांगते, पोरांचे मित्र कोण आहेत लक्षात ठेवा. इथे जी आई बसते ना, मी पण एक आई आहे, नेहमी आपलं विचारायचं, कोण आलं ग सोडायला, कोण गेलं, कोण मित्र आहे, काय करतात, सगळं. प्रत्येक आई आणि आजी हे प्रत्येक घरातल्या मुला आणि मुलीचे कोण मित्र मैत्रिणी ह्याच्यावर जास्त डोळा असतो, कारण का आपलं पोर चांगलं असलं तरी संगत खराब करू शकते, म्हणून तिचं लक्ष असतं. तिला नेहमी असं वाटतं, जे मूल पहिलं होतं ना त्याच्याशीच आपल्या पोराची दोस्ती व्हावी, म्हणजे त्याच्या नादाने ते लायब्ररीत जाते, नाही ते इथे तिथे फिरतंय. हा संगतीचाच विषय. आणि देवाभाऊ, आणखीन एक मला खूप वाईट वाटलं. एक तर तुम्ही बंदूक घेतली, मला वाईट वाटलं, कारण का तुमसे बहुत ज्यादा उम्मीद थी मुझे. त्याच्यानंतर देवाभाऊनी आणि एक गोष्ट केली, जी मी परवा गेले होते जामनेरला, तिथे एका मुलाने विचारलं, ताई तुम्हीच म्हणता ना खरं बोलायचं? म्हटलं खरं बोलायचंच असतं. तो म्हणला तुम्हीच म्हणला ना कॉपी करायची नाही. म्हणला कॉपी करायची नसते. मग तो म्हणला देवाभाऊ असं कसं म्हणाले की मी 2 पक्ष फोडून आलो. काय सांगू मी त्या छोट्या पोराला. मी म्हणलं तसं नसतील. म्हणले ताई मी टीव्हीवर ऐकलं देवाभाऊ म्हणाले मी 2 पक्ष फोडून आलो, मग कॉपी करायला ते जर उपमुख्यमंत्री होऊ शकतात तो कॉपी करून मी पास झालो तर काय? तू म्हणला चोप. म्हणलं ऐसा नाही बोलो. कोण देवाभाऊला बोललं तर सांगा रे, जरा सांभाळून भाषण करो. आमच्या पोरांवर चुकीचे संस्कार व्हायला लागले देवाभाऊ. एक तर बंदीत धरतंय, कॉपी करून पास होतोय. आता काय बोलावं हा मोठा प्रश्न झालेला आहे. काय चिठ्ठी आली बाबा, ते बोलते आरामात अभी तो उभर रहा है. आता तर भाषणाची सुरुवात झाली आहे. आता ते माझं ऐकायला लागले, मग विश्वास ठेवतील आणि मग कार्यक्रम सांगेल. पहिला रिश्ता तो बना दे दो सबके साथ. कसं आहे, नात्यात प्रेम कमी झालं तरी चालेल. माझी नाती फक्त प्रेमाची नाही, माझी विश्वासाची नाती आहे. त्यामुळे जेव्हा मी इथे येऊन भाषण करते ना, मला विश्वास तुम्हाला द्यायचा आहे की हो तुमच्या सोयाबीनला आणि तुमच्या कपासाला आम्ही हमी भाव देणार म्हणजे देणार. इथे बसलेली प्रत्येक आमची महिला इथे बसलेली आहे. प्रत्येक महिलेला 1500 रुपये दिले. मी त्याचं स्वागत केलं आणि नाव काय दिलं तर लाडकी बहीण योजना. या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. आणि लोकसभेत तर बिलकुल लाडकी नव्हती, लोकसभेनंतर लाडकी झाली. आणि हे तुम्हाला पण आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचं थोडंसं क्रेडिट, थोडंसं बारामती लोकसभा मतदारसंघाला द्या. जो जनता बसला ना तिकडे जोरात, आणि तुमचं पण क्रेडिट आहे. तुम्ही पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने मतदान करून 18,000चा लीड जो या मतदारसंघाने लोकसभेला दिला, तुमचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याच्यात सगळ्या काँग्रेस पक्षाचे मत इथे काँग्रेस राष्ट्रवादी सेनेचा जो पदाधिकारी आहे, मान गए उस्ताद, तुम्हारी मेहनत काम आई. 18,000चा लीड. मला आठवतंय त्या काळामध्ये मी अनेक वेळा फोन करायची, काय चाललंय. लोक आम्हाला विचारायचे, आम्ही तुम्हाला विचारायचो. पण सुधीर केदारांनी त्या काळात ज्या कष्टांची परिकाष्ठा नेतृत्व इथे केलं,
त्याचं खरंच आपण कौतुक करू तेवढं कमी. अच्छे को अच्छा बोला आम्ही ऐकत नाहीतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात कोण बाहेरचं. मला एका पत्रकाराने विचारलं आता भांडणच नाही मग एक काय म्हणलं आम्ही वेगळे होतो कधी. एक आई वडील एक विचार 2 घरं केली 2 घरात सुखाने नांदतोय. दिवाळी दसरा भाऊबीज सगळं एकत्र करतोय. काय प्रॉब्लेम आहे. असे ट्विन बंगलो असतात ना एकाच घरातले एका कंपाऊंडमध्ये तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे. आणि आता आमचे ज्येष्ठ बंधू उद्धवजी पण त्याच्यात आले. तो पण छान आपलं एकदम शिवसेना भारी चाललाय. कारण का या राज्यातला प्रेम असणारा विश्वास असणारा असा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही उद्धवजींकडे बघतो. आणि उद्धवजींनी शब्द दिलाय जसं कपास आणि सोयाबीनचा शब्द दिलाय जसा तुम्हाला फक्त लाडकी बहीण म्हणत नाही. बहीण तर लाडकी असतेच हो पण तिला महालक्ष्मीचा दर्जा जी आपल्या घरात येते ती महालक्ष्मीला 1-2 नाही 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला महालक्ष्मीचा. म्हणजे तुमच्या कष्टाला तुमच्या घामाचंही कौतुक सरकार करेल. आणि नुसतंच आणि एक तुम्हाला सांगते नुसते पैसे नाही देणार तुम्हाला. अरे पैशाने काय साबण आहे का आम्ही कोणी येऊ विकत. नुसत्या पैसे देऊन आपलं कर्तव्य संपत नाही. आपलं कर्तव्य कधी सरकारचं मायबाप सरकार म्हणतो ना आपण पण आपल्या मुलांना पैसे देतो म्हणून आईचं कर्तव्य संपतं का. आईचं कर्तव्य संपत नाही. त्याच्यामुळे 3,000 म्हणून महालक्ष्मी म्हणून तुमचा मान सन्मान करूच. पण मी तुम्हाला शब्द देते बंग साहेब या भागाचे आमदार आणि आपलं सरकार आल्यानंतर या राज्यातली प्रत्येक महिलेची सुरक्षिततेची जबाबदारी ही महाविकास आघाडीची असेल हा शब्द मी तुम्हाला देतो. आता तुम्ही म्हणाल कसं काय. आता तुम्ही मला सांगा एवढ्या बलात्काराची चर्चा कधी राज्यात ऐकली होती का. आणि मंत्री कोणता आमचे देवाभाऊ. आता लोकांना वाटतं मी देवाभाऊवर टीका करते. मी देवाभाऊवर टीका करत नाही. मी मान सन्मान करते. देवाभाऊ मोठा नेता आहे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले. पण देवाभाऊ तुमसे ही उम्मीद नथी. माझ्या त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. अपेक्षा भंग झालाय माझा देवाभाऊकडून. याचं वाईट वाटतं. याचं कारण असं की जेव्हा जेव्हा आता तुम्हाला मी 2 उदाहरणं देते. इथे आपले बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे खूप मोठे नेते त्यांच्या मुलीबद्दल ज्या वाह्यात पद्धतीने भारतीय जनता पक्ष बोलला का नाही देवाभाऊ त्याच्या विरोधात बोलले. त्यांचेच एक नेते काय त्यांचं नाव नाही अजून एक आहे. आता महिलांना तर धमकी दिलीच त्या धनंजय महाडिकने. परवा एक व्हिडिओ फिरत होता तो दानवे नावाचे आहेत ते असतात. पुन्हा एकदा बंगसाहेब बसलेत स्टेजवर काहीतरी वयाचा ख्याल रखो. नाही ते सांगितलं. त्याच्या पुढचं एक तर बोललेच वाईट. त्याच्यानंतर त्या रावसाहेब दानवेनी ज्या पद्धतीने त्या कार्यकर्त्याला वागवलंय डोळ्यातून वाईट आहे. मी सांगते ना गलिच्छ राजकारण. आणि खरं ते भारतीय जनता पक्ष असं नव्हती. काय झाले पक्षाला देवालाच ठाऊक. पण याचा जवाब देवाभाऊ को देना पडेगा की देवाभाऊने का नाही रावसाहेब दानवेला सांगितले काय लावले. म्हणून मला असं वाटतं की देवाभाऊला झालंय तरी काय. आता ठरलं आपलं पैसे दे सोयाबीन कपास महिलांची सुरक्षितता. आणि मी तुम्हाला सांगते तुम्ही म्हणाल की मग देवाभाऊ देऊ शकला नाही सुरक्षित आम्हाला तर तुम्ही कसं देणार. मला थोडीशी आठवण काढून सांगा मला की ज्या वेळेस या राज्यात कैलासवासी RR पाटील गृहमंत्री होते तेव्हा महिला सुरक्षित होत्या का नाही. आणि नुसती महिला नाही तुमच्याही सुरक्षिततेची जबाबदारी आम्ही घेणार. जेवढा तुमचा मुलगी लाडकी तेवढा आमचा मुलगाही लाडका आहे. या राज्यात प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही सरकारची असते. आणखीन एक सांगते जातीय जनगणना आपलं सरकार करणार आणि करणार. आणि आरक्षणाचा विषय मगाशी येळकोट जय मल्हार. माझं भाग्य असं की ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते तिथेच आपलं खंडोबाचं जेजुरीचं मंदिर आहे. तिथे जाऊन भंडारा आम्ही उधळतो. सदानंदाचा येळकोटचा गजर नेहमी होतो. आणि ती पिवळा सगळा भंडारा बघून आमची जेजुरी सोन्याची होऊ दे असं आम्ही सगळे तिकडे जाऊन म्हणतो. खरंच आपली जेजुरी सोन्याची होऊ द्याचा अर्थ काय
की आपल्या संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये रामाचं राज्य येऊ दे, रयतेचं राज्य येऊ दे, हा त्याच्या मागचा विचार आहे. धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला सगळ्यात जास्त कोणी फसवलं असेल तर या भारतीय जनता पक्षाने फसवलं. आमच्या घराच्या बाहेर देवाभाऊ याद आहे, देवाभाऊ माझ्या घराच्या बाहेर बारामतीला येऊन 2014 मध्ये म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. का नाही दिलं? 10 वर्ष त्यांची सत्ता आहे. आणि मी स्वतः कुणालाही विचारा की सगळ्यात जास्त धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पार्लमेंटमध्ये कुठल्या पक्षाने सगळ्यात जास्त भाग मांडला तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वाढला. याचा सार्थ अभिमान मला. आम्ही कधी कुणाला फसवलं नाही. कसं द्यायचं तुम्ही सांगा, चर्चा करूया. पण परवा राहुल गांधीजी म्हणले गोष्ट खरी आहे. मी राहुलजींचे जाहीर आभार मानते की 2 गोष्टी राहुलजींनी केल्या ज्याच्याबद्दल मला खूप आनंद आणि समाधान वाटतं. एक, राहुलजी म्हणाले की आपलं सरकार आल्यानंतर जातीय जनगणना सुरू करणार आणि आरक्षण जे 50% आहे ते वाढवून सगळ्यांचा मान सन्मान आम्ही करणार. खूप मोठी गोष्ट. आणि आणखीन एक शब्द राहुलजींनी दिलाय जो आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि करावाच लागेल आपल्याला, की ज्या दिवशी आपलं सरकार येईल पहिला प्रस्ताव आपण दिल्लीला पाठवणार आहोत राज्यातून की ह्या राज्यात आणि देशात ज्या ज्या गोष्टी शेतीसाठी लागतात त्याचा GSTचा कर हा 0वर आणण्याचा निर्णय हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केला. या सगळ्या गोष्टी, या सगळ्यात आपल्याला लक्ष घालावं लागणार. सामाजिक परिवर्तन आपल्याला घडवायचं. आपला 5 तारखे जो कार्यक्रम आहे आणि 3 गोष्टींच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. आणि तुम्ही शिवसेनेचा पाहताय, मी सांगते उद्धवजींनी काय शब्द दिलाय. या सगळ्या महिलांसाठी उद्धवजींनी एक शब्द दिलाय. जसा आदरणीय पवार साहेबांनी शेतकऱ्यांना दिलाय तसाच राहुलजींनी GSTचा दिलाय, तसाच उद्धवजींनी एक शब्द प्रत्येक महिलेला दिलेला आहे की आपलं सरकार आल्यावर 5 वर्ष तेल, तूप, तुम्हाला साखर, मीठ, ज्या काही मूलभूत गोष्टी लागतात त्या सगळ्याचे भाव 5 वर्ष स्थिर राहतील. हा शब्द आम्ही तुम्हाला. प्रचंड महागाई झाली आहे. महागाई, मला सांगा सगळ्यात जास्त 2च प्रश्न आज आपल्या समोर आहे. भ्रष्टाचार तर केलेलाच आहे, ते तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यावर मला वेगळं काही सांगायची गरज नाही. पण आज राज्यासमोर सगळ्यात मोठी 2 आव्हानं आहेत, ती म्हणजे महागाई आणि बेरोजगारी. महागाई आपल्याला कमी करावीच लागणार आहे. आजच बातमी आली आहे की महागाई आणखीन वाढलेली आहे. अहो, या दिवाळीला काय सांगायचं तुम्हाला. या दिवाळीला आमच्याकडे अशी पद्धत आहे की आपण फराळ करतो ना, फराळचे मोठे मोठे स्टीलचे डबे माझी सासू होत्या तेव्हापासूनच माझ्या नंदेच्या घरी दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही घेऊन जातो, अशी आमची पद्धत आहे. एवढे मोठे मोठे स्टीलचे डबे आम्ही क्रॉफर्ड मकडून आणायचो, ते थर लावून न्यायचं. यावर्षी दिवाळीला गेलो नंदेकडे तेव्हा बरोबर माणूसच लागला नाही. तो माणूस आणि मी डबे घेऊन जायचो. यावेळेस असं छोटासा डबा एवढे डबे घेऊन गेले. नणंदे शेवटी काहीतरी बोलणारच. मला मग का जाऊ, दुसरा तो माणूस नाही आला नेहमी. म्हटलं आलाच नाही यावेळेस माणूस. काय झालं म्हटलं, आधी एवढे डबे आणायचो आता एवढे आणायला. ती म्हणली काय झालं. मी म्हटलं महागाईची एवढी झाली काय करणार. आणि मला डब्बा उघडला आणि म्हणते काय बोरं आणली आहेत का लाडू आणलेत. कारण का लाडवाचं साईज बोराच्या साईजचं झालं. म्हटलं का करू. बहुत हो गई महंगाई की मार आपकी बार महाविकास आघाडी सरकार. मला खरं सांगा, तुम्ही रोज आरती करताना, पूजा करताना कापूरचा भाव काय झालाय. कुणाच्या घरात पूर्ण वडी वापरता का कापराची. ती तोडून तोडून छोटीशी आपलं आरती करा आणि अहो आरती करायची खूप इच्छा आहे, आमचं श्रद्धास्थान आहे ते. पण एवढी महागाई झाली आहे या भारतीय जनता पक्षामुळे, त्यामुळे आपल्याला महागाई कमी करायची आहे तर पगार तरी आमचा वाढवा, काहीतरी दोन्हीतलं एक करा. आणि बुट्टी बोरी, मला तर बुट्टी बोरी खूप प्रिय आहे. इथे हल्ला बोल करताना कुठे गेले आमचे भाऊ. तुम्ही चालला का, सगळेच चाललेत आमच्या बरोबर. आपण दोघं किती 12 दिवस चाललो की नाही सगळे. काय मजा आली होती तेव्हा बुट्टी बोरीवरनं. तेव्हा ती बोंडाळीचा विषय होता. बोंडाळी
आणि त्या बोंडआळीला तुम्ही तिथे सरसकट कर्जमाफी करा, याच्यासाठी आम्ही सगळे केलं. बुट्टी बोरीची MIDC आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना तुम्ही सगळ्यांनी मिळून केली. सर तेव्हा मंत्री प्रकाश भाऊंनी तेव्हा डॅशिंग भाषण केली होती. आणि आता ते संविधान खतरे में तो वो बहुत गुस्से में अभी. खरंच आहे, ते किती अस्वस्थ आहेत. मला सारखे फोन करतात. तेव्हा तो राहुल गांधींचा लाल फोटो केला तर ते मलाच ओरडायला लागले. म्हणलं मला कशाला ओरडतं, नागपूरला राहताना तिकडे देवाभाऊकडे जायचं, माझ्याकडे तुमच्याच गल्लीत राहतात तिकडे जायचं. म्हणलं मी संविधानाच्या विरोधात कधी कुठलाही रंगाचा असू दे, तो संविधान हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला अधिकार आहे. तुम्हालाही एक मत, तुम्हालाही एक मत, आणि त्या सलमान खानला पण एक मत, आणि अमिताभ बच्चनला पण एकच मत. ही समानतेची भाषा कुठून आली तर ती त्या संविधानातून आली. त्याच्यामुळे आज हे भाऊ आपले अस्वस्थ आहे. रोज मला फोन करतात आणि मला म्हणतात, ताई हे काय चाललंय या राज्यामध्ये. ही अस्वस्थता करणारी परिस्थिती भाऊ तुमची एकटीने, आमच्या सगळ्यांची आहे. लाल संविधान, निळच कुठलाही संविधान असू दे, आणि ते लाल संविधान हातात पकडणं हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मला मान्य आहे. कारण आम्ही संविधान सोडणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. बुट्टी बोरीची MIDC बंग साहेब तुमच्या काळात ती झाली, तुम्ही ती पुढे नेली, तुमच्यामुळे तिथे इन्व्हेस्टमेंट्स आले. तेव्हा काँग्रेस आणि आपण एकत्र होतो, एकत्र तुम्ही सगळ्यांनी हे विश्व उभं केलं. काय झालंय बुट्टी बोरीची MIDC काय परिस्थिती आज. मी तुम्हाला शब्द देते, बंग साहेब निवडून आल्यावर या MIDCचं आपलं सरकार त्याला 5 स्टार MIDC करायचा शब्द आम्ही तुम्हाला. आणि हे नुसतं टाळ्यांसाठी नाहीये. सरकार कशासाठी असतं? सरकार काय फक्त रस्ते आणि बिल्डिंग बांधण्यासाठी नसतं. सरकार तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी असतं. त्यामुळे आपलं हे जे सरकार असेल ते इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या राज्यात नाही पाठवणार. जे महाराष्ट्राच्या हक्काचं आहे ते महाराष्ट्रातच राहणार. तुमच्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात आम्ही जाऊ देणार नाही, हा शब्द घेतला. खूप काम करायचंय, पण आपल्या सगळ्यांना विनंती करते, कुठल्या यांच्या जागा कमी पडल्यात बघा, पोरं कशी बोलतात. निहान प्रोजेक्ट सुरू करायचं होतं, किती उद्घाटनं झाली त्याची. पुढे काय झालं, किती लोकांना त्याला हातात काम पडलं. पुढे काय, इसको जवाब देना पडेगा. खाली जागा पडल्यात ना, इसका जवाब देवा भाऊ तुमको देना पडेगा. मला देवा भाऊंना प्रश्न विचारायचा आहे. अहो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता, त्याच्यात आणि एक चिठ्ठी आली. काय अरे काय विचारताय तुम्ही. त्यांनी काय सांगितलंय की लाडकी बहीण आणि ST प्रवास योजना आली तर बंद होईल असा अपप्रचार सुरू आहे. बरोबर आहे, ते 1,500 म्हणतायत, आपण 3,000 रुपये देणार आहे. जरा काळजी करता तुम्ही. हे बघा, कुठलीही योजना बंद होणार नाही हे तुम्हालाही कळते. लोक फार हुशार आहेत. या राज्यातले लोकांना माहिती आहे ना, लाडकी बहीण योजना बंद होणार ना, मग कुठलंच काही बंद होत नाही, कुठलंच सरकार बंद करत. आता मला सांगा, किती कार्यक्रम आपण सुरू केले, ते देवाभाऊनी बंद केले का? देवाभाऊ मुख्यमंत्री असताना. त्याच्यानंतर आपलं सरकार आलं मग ते आपण बंद केले का? असं होत नाही. तेवढी वैचारिक प्रगल्भता आपल्या सगळ्यांमध्ये. ते BJPला आता बोलायलाच काय राहिलं नाही. आधी म्हणायचे ना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र 5 वर्षापूर्वी. आता मलाच तो प्रश्न विचारायचा आहे की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र देवाभाऊ, आपको जवाब देना पडेगा. आणि मी खूप गांभीर्याने बोलते, मी देवाभाऊवर टीका करत नाहीये. बरोबर आहे तुमचं. या राज्यातली सगळ्यात मोठी पोलीस भरती कोणी केली असेल तर ते माझे बंधू RR पाटलांनी केलेली आहे. हे राज्याचं वास्तव. मी शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर या राज्यातली प्रत्येक सरकारी नोकरी आणि कुठलाही पेपर लीक होणार नाही. कशाची? कंत्राटी पद्धत. हो, ते पण आपण घेतलेलं आहे. काय 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 एक मिनिट, काय म्हणला? पटले. पटले कोण आहे ते? पटले देवाभाऊंच्या जवळचे कोणीतरी पटले आहे. हा, ते कुठे? ठेकेदार आहे. त्यांनी क्लास 4 मध्ये नियुक्ती केली आहे. ठीक आहे, मला समजू दे काय बोलताय. त्यांनी काय केलं
की क्लास 4 मध्ये कंत्राटी पद्धतीने 13 जागा आमच्या एचआरबी कॅम्पला पट्ट्याच्या मार्फत भरल्या. मी त्यांना निवेदन तर दिलं होतं की हे अवैधरित्या भरत आहे. त्यांनी कुठलीही त्या कूप नावी धोबी पण कुठलाही अनुभव न पाहता कुठलंही प्रमाणपत्र न पाहता त्यांनी आपल्या माणसांना तिथे भरलं. मी त्यांना निवेदन दिलं की त्याची रिसिप्ट कॉपी माझ्याकडे आहे, पण त्यांनी कारवाई केली नाही. त्याच्याजवळ काही मुद्दे आहेत जे आपली सरकार आल्यानंतर आपण मी तुम्हाला शब्द देते, कोणी जवळचा नाही आणि कोणी लांबचा नाही. जे होईल ते मेरिटवर पारदर्शकपणे होईल हा शब्द मी तुम्हाला. आणि ह्याच्यासाठीच का परिवर्तन हवंय हो. आपल्याला परिवर्तन का आपली वैयक्तिक लढाई नाही, आपली वैचारिक लढाई. आज महाराष्ट्राला परिवर्तनाची गरज आहे. कारण का महाराष्ट्र आज यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे आज अडचणीत आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा बदल घडवायचा आहे. मला मगासपासून तिकडेच फार इशारे होत आहेत म्हणून मी भाषण करताना तिकडे बघतच नाही. कारण तिकडून सारख्या चिठ्ठ्या त्यात चला पुढे जायचं आहे. विधानसभा पदाधिकारी हे काय दिलं, हे काय कोणाची हा विषय पुरा माहिती नाही, उगाच कुणावर टीका करत नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की राजकारणात पण सगळ्यांनी थोडासा सुसंस्कृतपणा जपावा. पण आज इथे ही सभा मी गेल्यावर पुढे चालणारे बरेच महत्त्वाचे मुद्दे आहेत. पण बंग साहेब किती नंबरला बटन आहे आपलं? अरे वा, 3 नंबर. आता बंग साहेबांचा योगायोग बघा की त्यांचं नाव काय, रमेश 3, शरद 3, सोनिया, राहुल, उद्धव ठाकरे, पवार, तुतारी, गुलाल, इंडिया 3, सुप्रिया 3, सुनील 3, केदार 3. अभी और क्या चाहिए? आता ठरलं आपलं. अनुजा 3, आघाडी 3, काय बटन बी 3. अजून कोण राहिलं का बोलायचं? कोण? राऊत. हा, राऊत 3, विकास 3. वा, माझ्या पण ध्यानात भर पडली. आता मी पुढच्या भाषणात लिहून ठेवते. कोण? गोडाळे 3. वा, अजून झाला ना. तुतारी, विजय, गुलाल, सुनीता 3. माझा प्रॉब्लेम काय झालाय, माझ्या मुलाचं नाव विजय आहे त्याच्यामुळे असं. हिंगणा 3. अरे झालं, ठरलं आपलं. अरे झालं ना. अहो, उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल, सोनिया, अनुजा झालं, सगळे झाले 3. सुप्रिया 3. आता स्वतःचं नाव कसं घेऊ? हो, अनिल, हा देशमुख साहेब, अनिल, राजेश, सलील. अरे झालं सगळं 3 एकदम सुसुळाट. प्रकाश, हो सगळ्यात महत्वाचं राहिलं बघा, प्रकाश. आता माझी एवढीच विनंती आहे. अरे हे बघा, भाऊ पण म्हणतात माझं पण 3. आता तुमचं मतदान कुठे आहे? इथेच आहे. आता इथे नाही ना, इथे आता बघणार पण आपण त्यांचं बचत. हिंगणा सांगितलं ना तिने ते. आता आपलं ठरलंय मतदान काय करायचं ठरलंय. आता सर्टिफिकेट आणि गुलाल घेऊन तुम्ही कधी मुंबईला येणार हे मला सांगा. त्यामुळे बंग साहेबांच्यासाठी आपण आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला. बाकीच्या सगळ्यांचं मार्गदर्शन होणार आहे. पण महाराष्ट्राच्या हे 3 वगैरे आपण सगळे करू. पण मला एवढंच तुम्हाला शब्द द्यायचा की महाराष्ट्राच्या विकासासाठी एक स्थैर्य सरकार, समाजामध्ये प्रेम वाढवण्यासाठी, आपल्या संविधानासाठी
आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीला या भागाचे लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची संधी द्या, एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते. रामकृष्ण हरी.